आपण पाहतोय रॉयल खारघर वर्सेस विघ्नहर्ता 40+ या मॅच दरम्यान दोन संघ एकमेकांच्या आपापसात भिडत देत असताना टॉस जिंकला होता विघ्नहर्तानं. रॉयल खारघरला बॅटिंगचा आमंत्रण दिलं आहे, सॉरी स्वीकारलेली बॅटिंग आपण पाहतोय खारघरची टॉस जिंकून. आणि आघाडीला आलेले दोन फलंदाज त्यांच्या आपण जरूर पाहतो मैदानामध्ये. सुरुवातीला एक धावेंड झालेला आहे. राईट स्टार्ट 5 ओव्हरची मॅच आहे. 5 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत याची देखील आपण नोंद घ्या. बॅटर प्लेयर स्ट्राइक एंडला तो समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, हॅमर शॉट लॉंग ऑनला बॉल. 1 रन तोपर्यंत पाहायला मिळते. पवन आणि नागेश या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. दोघांनी सिंगल घेऊन 2 धावा. बापू गोलंदाजीच्या मार्गावरती पहिलं षटक घेऊन. ओ द विकेट, त्यावेळेचा बॉल हवेत, जरूर चांगली कॅच आणि विकेट पाहायला मिळते. रॉयल खारघरला हा मोठा धक्का. बॅटर बाद, 2 वरती पहिली विकेट पडली आहे. थोडं स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट, थोडं जलद गतीने आपण स्पीड अप करा. समोर आपण पाहतोय ऑन साइडला खेळलेत. चांगला स्ट्रोक आहे, कारण भरपूर चांगला पाहायला मिळतील बॉल वरती. अगदी आपण पाहतोय स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेट मध्ये धावा 4 आले त्या बॉल वरती. थोडा असून की आपण पाहतोय त्यावेळेला 7 झालेली आहे, 6 माफ करा. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार असेल. पॉवर प्ले सुरू आहे. समोर कॅच, व्हाट अ कॅच, सुपर सेलिब्रेशन, विकेट, सेकंड लॉस. रॉयल खारघरची विकेट आलेली आहे आणि यश मिळतं इथे म्हणजेच विघ्नहर्ता 40+ ला. सहाला 2 विकेट आपण पाहतो पडलेल्या आहेत. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार आता. नवीन बॅटर चंदू आता ऍज अ बॅट्समन म्हणून खारघरच्या बॅटिंग युनिट मधून एक फलंदाज आलेत. बॅकफुटला जाऊन खेळलायत. कॅच आहे फर्स्ट स्लिपला, आणखीन एक विकेट. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का रॉयल खारघरचा. मात्र रॉयल कारभार आता आपण पाहतोय थांबवलाय, त्याला हातखंडा लावलाय. पुन्हा विकेट.
6 धावा धावफलकावरती आता 3 गड्यांचा मोबदला आपण बघतोय ते. त्याला स्पीड अप करा अशी विनंती आहे. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतो. टीमचा लॉस. ओ शॉट बट फिल्डर पाटला करतात. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच, अनदर वन विकेट. ओपनिंग ब्लास्ट बॅट्समन होते, आघाडीची जोडी तोडली आहे आणि पूर्णपणे नेस्तनाबूत केलेली आहे. बापूंचा कॅच आणि विकेट मिळाली बॉलरला. प्रदीपला सफलता, 3 विकेट मिळाल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय सुरुवातीला बापूला आणि आता प्रदीपला सुरुवातीला पहिली विकेट मिळते. आणि हा झेल देखील बापूच्या माध्यमातून आपण पाहिला. सुरुवातीला ज्यांनी पहिलं षटक अगदी आपण पाहिलं फेकलं होतं. आता आपण जर विचार केला 10 बंदा 6ला 4 विकेट पडलेल्या आहेत. त्या बाद पूर्णपणे बांधून ठेवलाय. इथून मात्र बॅटिंग करत असताना रॉयल खारघरच्या बॅटर मिनिटला बॉल तयार. विंग होता 40 प्लस म्हणला तर एक ताकदवर संघ आहे पनवेल बिल्ट मधला. आणि त्यांना आपण पाहतो आता. सहा धावा फलकावरती 4 गड्यांचा लॉस आहे. बॅटिंग स्टॅकेनला. ओ या वेळचा बॉल सेफ केलेत. सन्मानजनक खेळायचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला फिल्डर तिकडे रन करण्यासाठी प्रयत्न राहिलेत. एक सिंगल येते इथे. धावा 7 धाव फलकावरती आतापर्यंत हा लाजलेला टोटल. समोरच्या दिशेनं मिड विकेटला कोणी फिल्डर नाही आहे. गॅप आणि चौकार. या प्रकारचे फटके आता मात्र हवेत आणि त्याचीच प्रतीक्षा देखील इथे केली जात आहे. टोटल धावा धावफलकावरती 11 पाहायला मिळाल्यात. 11 रन आपण पाहतो धावसंख्या फलकावरती आतापर्यंत झालेला. ओ कॅच चान्स. अजून एक विकेट, आणखीन एक धक्का खारघरला आणि फलंदाज बाद. एका बाद एक आणि विकेट आपण पाहतो फार जलद गतीनं पडलेल्या आहेत. एखादी ताडपत्री गुंडाळा इतक्याच असताना विकेट गुंडाळलेल्या जातात. 11ला 5 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय संघाच्या आतापर्यंत पडलेल्या. थोडा अडचणीमध्ये सापडलाय खारघर संघ. नवीन बॅटर संदीप आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माऊली बाद झालेले आहेत. 11ला 5 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय. प्रदीप चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये. 11 धावा धावफलकावरती आता आहेत आणि पहा इकडे चांगली गोलंदाजी आहे. ओ तिकडे अपील पंच फेटाळत आहेत त्या पहिलीला. धावा जर आपण विचार केला तर जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 11 वरती स्टॉप झालेली धावा संख्या. फुल टॉस आहे. मिड विकेटला खेळलेत. फिल्डर पासून फार दूर आहे आणि चौकार येतोय. 4 धावा. टोटल धावसंख्या आपण पाहतोय एकूण आता 15 झालेली आहे. 15ला 5 विकेट, 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत.
चला लवकर मैदानामध्ये आपण डाव सुरू करा अशी विनंती आहे. 15 धावा धाव फलकावरती 5 गड्यांचा मोबदला आहे. लव फुल टॉस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. उंच बॉल आणि चौकार. बिग शॉट. गरज आहे या फटक्यांची रॉयल खारघर संघाला आणि ते फटके पाहायला मिळतात. मच निडेड बाउंड्री. 4 धावसंख्या अपडेट. टोटलला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन. समोर खेळलेत बॅटच्या मधोमध स्लॉट. त्यानंतर बॉलची जागा डिपॉझिंग पार्किंग प्लॉट. सुपर सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. 60 धावसंख्या पुढे 26 टोटल कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाला. समोर खेळलेत पुनर्शा. अनदर वन. दिस टाइम हॅपन व्हॉट 4. चौकार आहे. सुपर शॉट. एकूण 26 आता धावा आपण पाहतोय धावफलकावरती. त्यानंतर आलेल्या 4. 30 वरती संघ जाऊन पोहोचेल. 30 रन. विघ्न अर्थावरती तुटून पडलेत यावेळेला. सेकंडचा कॉल नाहीये तिकडे. सो एका धावेनं समंजसपणा पाहायला मिळतो. एका धावेड आपण पाहतो टीम पुढे सरसावली जाते आता. समोर आपण पाहतो ऑन साइडला खेळलेले आहेत. बत्तीसला 5. अडतीस धावा धावफलकावरती. मनसोभाणं आपण पाहतोय आता दोन्ही बॅटर तयार आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय परंतु यावेळेला आलेला चौकार अडकवणं शक्य नाहीये मिड विकेटच्या फिल्डरला. 5 ओव्हरची मॅच आहे माफ करा. चौथा षटक प्रगतीपथावरती 42 धावा टोटलला लागलेला आहेत. चांगली गोलंदाजी आहे. अशी खूप चांगला पाहायला मिळाला. 82 रन आता इथे येते. एका धावेनं संघ 49च्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. 5चा आतापर्यंतचा आपण लॉस बघितलं. त्यानंतर मात्र विकेट फारदर पडल्या नाहीयेत आणि विकेट वाचून खेळलेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन. 50 धावा पूर्ण झाल्यात रॉयल खारघरच्या. 50 रन कंप्लीट. 50 रन कंप्लीट. यावेळचा बॉल फटका हवेत आणि बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार. भरपूर चांगली बॅटिंग. 56 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा
पुन्हा पाठवलंय लॉंग ऑन सिक्सर. 62 टोटलला आता आपण पाहतोय. 62 रन आतापर्यंत धावफलकावरती. एक वेळ होती 6ला 4 विकेट पडल्या होत्या 6 धावांवरती आणि आताची वेळ पहा 62ला 5 विकेट पडलेल्या आहेत. चांगली भागीदारी आपण दोन खेळाडूंच्या अंतर्गत बघितल्या. संदीप 7 मध्ये 15, 8ला 34 विजयनं दिलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आठ बॉल 34 धावांवरती खेळतोय विजय. आणि 7ला 15 संदीपच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत. ऑन स्ट्राईक संदीप आता. संजू मिश्रा लास्ट ओव्हर आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. समोर खेळायचा प्रयत्न. हाही बॉल आणखीन एक तेवढाच चांगला दर्जेदार आणि चौकार. 4 रन आता या बॉलवरती आपण पाहतोय. चौकार आणि टोटल 66 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. 66 66 लॉस ऑफ 5. बॉलर तयार आहे मिश्रा. येस 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 दिस वन इज व्हेरी गुड. हे पाहिजे आता, याची गरज आहे. यावेळचा बॉल हवेत. आणखीन एक तडाखा. दिस टाइम व्हॉट हॅपन, इट्स अ ग्रेट सिक्सर. शशांक सोनवणे यांनी आतापर्यंत 1.5 kg लॉस केलेला आहे वजन. ऐंशी धावा झालेल्या आहेत. एक परिस्थिती होती 6ला 4 विकेट होत्या. आताची परिस्थिती 80ला 5 विकेट आहेत. याचंच नाव आहे कमबॅक. एकानं 33, एकानं 34. संदीप आणि विजय मध्ये अगदी आपण पाहतोय 67 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. यावेळचा बॉल कॉटन बॉलची संधी आहे. मिश्राजींना विकेट शेवटच्या बॉलला. आणि अशा पद्धतीनं इनिंगचा जो खेळ आहे तो संपलाय. 81 धावांचं आव्हान असेल.
हॅलो. आमच्या या स्पर्धांसाठी आमच्या गोल्डन मित्र मंडळाचे सदस्य भाई पाटील, राजेश पाटील, राजेश चव्हाण आणि कुंवर आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला काय एन्जॉय करायची ती बिंदास झाडाखाली करा. तुम्ही करा, आम्हालाही बोलवा, आम्ही येतो. हॅलो. हॅलो. चला, 80 धावांचं टार्गेट आहे. 81 धावांचं लक्ष आहे पूर्ण करायचं ते येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. विघ्नहर्ता पनवेल आणि नाणेफेकीसाठी यायचंय कलंबोली संघ, कर्णधार मल्ला आणि नवीन पनवेल 40+ नाना दिवेकर. नाणेफेकीसाठी यायचंय. प्रथम फलंदाजी करताना खारघर या संघाने अफलातून फलंदाजी केली. 80 धावांचं भल्ल मोठं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू हिट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान पुन्हा एकदा चांगला बॅकअप केलाय क्षेत्ररक्षकाने आणि 2 धाव अपूर्ण केल्या या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय. गोलंदाजाचं नाव सांगायचं मित्र. संदीप शिंदे. गोलंदाज संदीप. आता मात्र झेलची संधी होती, परंतु स्क्वेअर लेगच्या प्लेअर कडनं थोडीशी चूक झाली. दरम्यान एकच धाव मिळाली. सुंदर चेंडू टाकला होता, परंतु चांगल्या पद्धतीने फ्लिक केला होता आणि क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं, परंतु झेल काही होऊ शकला नाही. परंतु एक धाव मात्र राजेश अण्णाच्या खात्यामध्ये जमा झाली आणि 3 धावांवर पोहोचला संघ. म्हणजे 78 धावांची गरज असणाऱ्या येणाऱ्या 27 चेंडूंवर हा थोडासा ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू कट झालाय. थोडासा लेग ब्रेक झालाय. सुंदर गोलंदाजी, अतिशय चांगला चेंडू. सिमेंट विकेटवर तो गोलंदाज चेंडू फिरवतो ना, त्याच्याकडे खूप मोठा अनुभव असतो, म्हणूनच त्या प्रकारे चेंडू फिरला जातो आणि तो सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटचा चेंडू. आता मात्र चांगला फ्लिक केलाय. कव्हर पॉइंटच्या वरून जाणारा हा खणखणीत चौकार. 4 धावाने संघाचं खातं आणि प्रदीपने आपलं खातं खोललंय. संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचली 7. या धावसंख्येवर बिनबाद 7. पहिलं षटक चालू. हॅलो. फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद झाला. पहिलं षटक पूर्ण होत आहे. 7 या धावसंख्येवर पहिली विकेट पडली आहे ती विघ्नहर्ता पनवेल या संघाची आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संजय मिश्रा.
विघ्नहर्ता संघाचा महत्वाचा खेळाडू संजू मिश्रा यांच्यावर आता जबाबदारी असेल आणि बिग हिटर फलंदाज राजेश अण्णा. गोलंदाज माऊली. पहिलं षटक अतिशय सुंदर षटक टाकलं गेलं होतं. ज्याप्रमाणे विघ्नहर्ता संघाने पहिलं षटक टाकलं होतं त्याच प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात झाली. पहिला फलंदाज बाद करण्यात यश मिळाला. राजेश अण्णा फलंदाजी एंड वरती फलंदाजी करतील. हा फलंदाज जर विकेटर राहिला ना तर मात्र या 80 धावा होऊ शकतात आणि हा होऊ शकतात. मी सांगितलं होतं जर हा फलंदाज उभा राहिला ना तर राजेश अण्णा ह्या मॅच मध्ये मॅच कव्हर करू शकतो असा हा फलंदाज आहे. जबरदस्त हिट. अतिशय चांगली व्हॉलंटरीगिरी केली आहे ती शशांक याने. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये व्हॉलंटियर्स म्हणून जो न्यू पनवेल संघाचा खेळाडू उभा आहे अतिशय जबरदस्त मदत त्यांनी या सामन्यांसाठी केलेली आहे. राजेश अण्णा विकेटवर जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या धावा कमी होणार असं वाटतंय, कारण ज्या प्रकारचा फलंदाज आहे हिटर फलंदाज आहे तो. 2 चेंडू खेळला, 2 चेंडूवरती मात्र 8 धावा जमवल्या. वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळणारा हा खेळाडू मैदानात तग धरून आहे. सेकंड ओव्हर चालू आहे, पॉवर प्ले आहे सेकंड ओव्हर मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, थोडासा डीप मारायला पाहिजे होता परंतु हा सुद्धा गॅप मध्ये जाणारा चेंडू चौकार येतोय. राजेश अण्णा गुड बॅटिंग. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली राजेशने. पहिल्या 3 चेंडू मात्र 12 धावा जमवण्यात. हा मात्र थोडासा बाहेरचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा सुंदर चेंडू होता. माऊलीने कमबॅक केलाय, निर्धाव चेंडू टाकलाय. दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. 11 चेंडूचा खेळ संपलाय आणि जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि हा मात्र षटकार असणार आहे. जबरदस्त हिट, खूप सुंदर चेंडू. नोबॉलचं अपील केलं होतं परंतु फेटाळलंय दोन्ही पंचांनी. खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला हा चेंडू. जबरदस्त हिटिंग झोन, जबरदस्त फलंदाजी. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 29 धावा. 29 धावांवर पोहोचलाय संघ. 32 धावांचं टार्गेट ठेवायचं होतं 2 षटकांमध्ये. 3 धावा कमी पडल्या परंतु ठीक आहे, अण्णाची विकेट असणं फार गरजेचं आहे. विकेटवर चांगल्या प्रकारची फलंदाजी करते राजेश अण्णा आणि त्याचा साथी फलंदाज संजय मिश्रा. चला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पवन मटकर. जबरदस्त गोल फलंदाज आहे. ज्यांची फलंदाजी मी 2021-21च्या स्पर्धेमध्ये बघितली होती रायगड प्रीमियर लीग मध्ये. आज ते पुन्हा एकदा या वयामध्ये या उन्हामध्ये आपण खेळताना पाहतोय. क्रिकेटची आवड असणारे हे सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग जो बसला इथे. संजय मिश्रा स्ट्राईक एंड वरती. आता मात्र राजेश अण्णाला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. एज लागलेली आहे. स्वतः फलंदाज बाहेर पडला, एज लागली. याला म्हणतात क्रिकेट ज्ञान. जबरदस्त झोन मध्ये गोलंदाजी केली राजेश अण्णा. स्ट्राईक एंड वरती आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती.
बापू ज्याचा दिवस आज होता, दिवसच होता, कारण पहिल्या गोलंदाजी मी मगाशी सुद्धा बोलत, आज फलंदाजी सुद्धा होऊ शकते, कारण वैभव पाटील बापू हा चेंडू सुंदर टाकला तर पवन मटकर नाही, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅट्समन ऍक्च्युअली स्क्वेअर लेगच्या स्टंपच्या तिसऱ्या चौथ्या स्टंपवरती उभा असल्या कारणाने थोडासा तो बाहेर आहे. स्ट्राईक म्हणणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये राजेश अण्णा पूर्णतः विकेटवर नव्हता आणि अजूनही नाहीये, कारण फलंदाज बाद झाला, झेल बाद, म्हणजे मंदार येणार स्ट्राईक वरती, अण्णा जाणार नॉन स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा स्ट्राईक नाही अण्णाकडे. म्हणजे ह्या षटकात, तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी प्रवणनी केली आहे तशीच गोलंदाजी मात्र जर चौथ्या आणि पाचव्या षटकात झाली तर मात्र फरक पडेल. परंतु तिसऱ्या षटकामध्ये राजेश अण्णाला अजूनही स्ट्राईक नाहीये. शेवटचा चेंडू असणारा या षटकातील लीगल डिलिव्हरी, परंतु ह्या 5 चेंडूंमध्ये राजेश अण्णा नॉन स्ट्राईक एंडवर राहिला. ज्या फलंदाजाने खूप जबरदस्त फलंदाजी केली होती त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. हा मात्र चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघायचा आहे, पण नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक झाली आहे. दरम्यान आता सुद्धा चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला अण्णाला स्ट्राईक मिळणार नाहीये, कारण मंदार आचरेकर हा स्ट्राईक झोनवर असणार आहे. संघाची धावसंख्या पोहोचली, 3 षटकं पूर्ण झाली आहेत. व्हॉलंटियर्स पाणी नेते बापू जरा. म्हणजे 12 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 41 धावा होऊ शकतात, 100% होऊ शकतात. बॉलरचं नाव विचारून ये. चंदू, नवीन गोलंदाज, खारकर 11 या संघाकडनं खेळणारा चंदू. 12-41 असा सामना असणार आहे. जर मंदार आचरेकर आणि राजेश अण्णाला जर स्ट्राईक मिळाली तर या सामन्यामध्ये फार बदल होऊ शकतो. परंतु राजेश अण्णा येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये स्ट्राईकवर नव्हता आणि तो अजूनही स्ट्राईकवर नसणार आहे, कारण मंदारने शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव घेतली होती. पण आता मात्र स्ट्राईक आहे ती मंदार आचरेकरकडे. ज्या प्रकारची फलंदाजी मंदारकडे आहे तशी जर केली तर मात्र राजेश अण्णा स्ट्राईकवर येऊ शकतो. हा सामना जिंकण्यासाठी राजेश अण्णा स्ट्राईकवर असणं फार गरजेचं आहे. हा मात्र चेंडू आणि LBW लेग बिफोर द विकेट, एक सॉलिड चेंडू खोलात टाकला. यॉर्कर झोन मध्ये येणारा चेंडू, म्हणजे 7 चेंडू झाले राजेश अण्णा स्ट्राईकवर नाही आणि हा 8वा चेंडू उमेश यादव खेळणार, म्हणजे 8वा चेंडू सुद्धा राजेश अण्णा नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. अतिशय सुंदर चेंडू खोलात टाकला होता. चेंडू यॉर्कर झोन मध्ये गेला आणि यष्टीचित बाद झाला तो मंदार आचरेकर 0 या धावसंख्येवर, 1 या धावसंख्या. चला उमेश यादव, चला मला नाणेफेक करून घ्यायची आहे. हा सामना आता संपुष्टात जवळजवळ आलाय, कारण येणारे 9 चेंडू शिल्लक असणार आहेत. हा सुद्धा जबरदस्त चेंडू, यॉर्कर लाईन गोलंदाजी चालू आहे, सुपर गोलंदाजी. 2 निर्धाव चेंडू, त्यात 1 फलंदाज बाद. आता मात्र झेल सुटला आणि स्ट्राईक मात्र अण्णाला मिळालेली आहे. आता पाहायचं येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी होते, कारण 9 चेंडू आहेत आणि जवळजवळ 38 ते 37 धावांची गरज असणार, 38+ धावांची गरज असणार आहे. 40 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. आता मात्र फटका मारला, दरम्यान एकच धाव होऊ शकते, कारण क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षण, अण्णाला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे. या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळाल्या आहेत, म्हणून येणाऱ्या 38 धावांचं लक्ष 8 धावांमध्ये करायचं. या चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके जर आले तर मात्र
काहीतरी आव्हानात्मक हा सामना होऊ शकतो. पाहायचा आहे चेंडू. हा मात्र चेंडू चांगला होता आणि चेंडू गेला 4 धावांकरता खराब. थोडीशी आउटफील्ड खराब वाटली होती. सुंदर फलंदाजी केली राजेश अण्णाने. जवळजवळ 8 चेंडू हा फलंदाज 8 फलंदाज चेंडू हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर होता, त्याच्यामुळे खूप मोठा फरक पडला. जबरदस्त हिट केला. हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जाणार. 4 धावांकरता सुंदर फलंदाजी केल्या. 2 चेंडू 2 षटकार चौकार मारले. 11 चेंडू खेळला आणि 11 चेंडू मध्ये 35 धावांची भली मोठी कामगिरी. जबरदस्त हिटिंग केली आहे. आता मात्र 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 30. श्रीयुत सन्माननीय आदेश भोईर साहेब, नवीन पनवेल 40+ या सभा मंडपात क्रिकेट सामन्यांचं जे आयोजन चालू आहे त्याच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाजाचं नाव विक्रम. उमेश यादवने मात्र हिट केलाय. चेंडू दरम्यान 1 धाव पूर्ण होते आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असणार आहे. म्हणजे 5च्या 5 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारायचे आहेत 6 धावांसाठी. 5 षटकार मारायचे आहेत. होऊ शकतात. रिंकू सिंगने मारले होते, युवराज सिंगने मारले होते, राजेश अण्णा पण मारू शकतो. नो चेंडू फ्री हिट झोन मध्ये जाणार. म्हणजे आता चेंडू शिल्लक राहिले 5 आणि धावा आहेत त्या 28. चार चेंडू 28 धावा. जबरदस्त, खूप सुंदर या क्लासिकल बॅटिंग राजेश अण्णा. जर ते 7 बॉल, मी अजूनही सांगतोय, जे 7-8 बॉल चौका सॉरी, ओके 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 4 धावा. अंदर है अन्ना, अंदर है, बाहर जाना चाहिए. अंपायर ने बाउंड्री दिली है चौकातून. बाउंड्री आहे. अण्णा थोडासा जोर लावला असता तर वरून गेला असता, मग षटकार दिला असता. दोन्ही 6 होते. मैदान जर क्लिअरली मैदान असेल तर दोन्ही षटकार आहेत, परंतु आता ज्या प्रकारचं मैदान आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामुळे 6 धावा नाही देता येणार. पंधरा चेंडूने 43 धावांची खेळी.
आज अण्णा तापला होता, परंतु फलंदाज बाद झालाय. 15 चेंडू 44 धावांची जबरदस्त जबरदस्त खेळी करून हा फलंदाज बाद झालाय. झेल बाद झालाय, हरकत नाही. फायटिंग झोन मध्ये खेळलाय, फाईट केली आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु जे 8 चेंडू जे ज्या प्रकारचा जो नॉन स्ट्राईक एंडवर उभा राहिला ना, त्या 8 चेंडूंमुळे खूप मोठा फरक पडला. 15 चेंडू आणि 43 धावांची जबरदस्त खेळी करून हा फलंदाज बाद झालेला आहे. चला आता मात्र औपचारिकता शिल्लक होती आणि ती संपलेली आहे, म्हणजे खारघर हा संघ बाद झाला.